नमस्कार. मी आज आपल्या समोर पूजा भडांगे त्यांच्या ऐहिकाच्या मृगजळात या स्वयंप्रकाशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील जोगीण ही कविता सादर करणार आहे. आणि त्यानंतर त्याच आशयाची माझी एक कविता सादर करणार आहे. मी उसवत नाही मना आतली वीण, प्रेमात तुझ्या असते इतकी तल्लीन. या श्वासांनाही सवय तुझी इतकी की प्रत्येक क्षणांची होत जाय जोगीण. मी मनातलं काही कोणाला बोलून दाखवत नाही. मी तुझ्यात इतकी तल्लीन असते, तुझ्या असण्यात इतकी मग्न असते की या श्वासांनाही तुझी सवय होते. त्यामुळे प्रत्येक क्षणाची जोगीण होते, विरहिणी होते. ती वाट पाहते. आता ती कोणाची वाट पाहते? कदाचित तो प्रियकर असेल, कदाचित ईश्वर असू शकतो, कदाचित कविता सुद्धा, कारण कवयित्री इथे काही स्पष्टच करत नाही. मी बोलत नाही कधी मनातील सारे, पण तरी उरी जपलेत अनेक निखारे. तू माझ्या सोबत केवळ असण्यानेही होतात क्षणांचे दीपोत्सव हसणारे. ते जे कोणी आहे त्याच्याविषयी ती कधी मनातलं त्याच्याशी सारं बोलत नाही. ती उरामध्ये स्वतःमध्ये कित्येक वाईट गोष्टी, कित्येक त्रास, कित्येक निखारे, सल जपून ठेवते. पण ते जे काही आहे त्याच्या निव्वळ असण्याने सुद्धा क्षणांचे दीपोत्सव होतात. त्या एकेका क्षणाची दिवाळी होते आणि तो क्षण आनंददायी होतो. त्या क्षणात आनंद वसतो असं कवयित्रीला वाटतं. मी पाहत नाही स्वप्ने गोजिरवाणी, फिरतात तिथेही तुझे भास अनवाणी. कवयित्री म्हणते मी फार मोठी मोठी स्वप्न पाहत नाहीये. राजाच्या महालामध्ये राहणे, परांच्या गाद्या, मखमली गादीचे, अशी काही मोठी स्वप्न मी पाहत नाहीये. का? तू ठेवशील त्या परिस्थितीत मी सुखी आहे. कारण तुझे अनवाणी भास मला तिथेही होत असतात. मी फक्त मागते ओळ तुझ्या नावाची. मी काय करते, फक्त तुझं नाव असणारी ओळ मागते, जी असेल आवडणाऱ्या कवितेवाणी. आणि ती कशी असेल तर ती आवडत्या कवितेसारखी असेल, अशी तुझ्या नावाची ओळ मागते. मी मागत नाही फुले मिठी वा पत्र. मी मागत नाही फुले मिठी वा पत्र. आता व्हॅलेंटाईन्स डेला, हग डेला, चॉकलेट डेला, किस डेला आजकाल टेडी बिअर देणं, चॉकलेट देणं, रोजेस देणं, हे सगळं असतं. किंवा पूर्वीच्या काळी प्रेमिक एकमेकांना पत्र लिहित असत. तर मी मागत नाही फुले मिठी वा पत्र, तू नसूनही असतोस इथे सर्वत्र. तू नसून सुद्धा इथे आसपास सर्वत्र असतोस. या नीरस कोरड्या फिकट जीवनामधले, या नीरस कोरड्या शुष्क फिकट जीवनातलं तू रम्य मनोहर रंगीत सुंदर चित्र. तू रम्य मनोहर असं रंगीत सुंदर चित्र आहेस असं कवयित्री म्हणते. संयोग बघा, याच आशयाची मी एक कविता लिहिली होती याच आशयाची. आता मी कवयित्रीला प्रत्यक्षात कधीही भेटले नाही. आमचा संपर्क जो काय आला तो हे पुस्तक माझ्याकडे मागवण्यासाठी मी जेव्हा त्यांना मेसेज केला तेवढाच काय तो संपर्क आला आहे. मी त्यांना त्या माझ्या वयाच्या आसपासच्या वाटतात म्हणून ताई म्हणते. मला त्यांच्या कविता फार आवडतात. मी त्यांना लाईव्ह सादर करताना त्यांना पाहावं अशी माझी एक इच्छा आहे. बघू ती कधी पूर्ण होते. पण त्याच आशयाची मी लिहिलेली एक कविता, अर्थात ताईंची कविता खूपच सुंदर होती. आता माझी कविता कशी आहे हे श्रोत्यांनी ठरवावं. श्रावणातून बरसणारा वीजवेडा मेघ तू. श्रावणातून बरसणारा वीजवेडा मेघ तू, पापण्यांच्या आड दडली काजळाची रेघ तू. पापण्यांच्या आड दडली काजळाची रेघ तू,
रजनीच्या उदरातली चांदण्याची कोर तू. रजनीच्या उदरातली, रजनीच्या म्हणजे रात्रीच्या, रजनीच्या उदरातली रात्रीच्या पोटातली ही चांदण्याची कोर तू. ही चंद्राची चांदण्याची कोर तू. पावसातून नाहणारा स्वैर सुंदर मोर तू. पावसातून भिजणारा नाहणारा सुंदर स्वैर असा मोर आहेस. वसंतातून बहरणारा विविध रंगी बहर तू. वसंतामध्ये आपल्याला वेगवेगळ्या रंगाची फुलं दिसतात, तर तो बहरणारा जो वेगळ्या वेगळ्या रंगांचा बहर असतो, तो बहर असतो. ह्या कळीला खुलवणारा गंधवेडा भ्रमर तू. माझ्या मनाला खुलवणारा, आनंद देणारा गंधवेडा असा भ्रमर आहेस तू. भ्रमर म्हणजे भुंगा. गंध घेणारा असा भुंगा आहेस तू. या झऱ्याचा खळाळता मधुरसा नाद तू. झऱ्याचा खळाळता मधुरसा नाद, माझ्या मनाच्या झऱ्याचा खळाळता मधुर असा नाद आहेस तू. हृदयाच्या स्पंदनातून घातलेली साद तू. माझ्या हृदयाच्या स्पंदनांमधून घातलेली साद म्हणजे तू. मी न जाणे कोण तू, सत्य तू की भास तू. मी न जाणे कोण तू, सत्य तू की भास तू. मम मनाला सुखावणारी जीवनाची आस तू. तर मला माहिती नाही तू कोण आहेस, खरंच आहेस नाही आहेस काही ठाऊक नाही, पण माझ्या मनाला सुखावणारी अशी जीवनाची आस तू आहेस. असं मी या कवितेतून लिहिण्याचा प्रयत्न केलाय. ज्याला आपण जगण्याची शक्ती, जगण्याची उर्मी किंवा जिजीविषा असं म्हणतो, ती जिजीविषा तू आहेस माझ्यासाठी, असं म्हणण्याचा प्रयत्न केलाय. मग कदाचित ती देव असेल, कदाचित ती शिक्षक असेल, कदाचित ती आई वडील असेल, कदाचित कोणी नातेवाईक असतील, कदाचित कविताच असेल, कदाचित एखादी प्रिय व्यक्ती सुद्धा असू शकते, कदाचित प्रियकरही असू शकतो. असे अनेक ऑप्शन्स, अनेक प्रतिमा, अनेक रूप आपण त्यांना लावून पाहू शकतो. मला वाटतं की पूजाताईंच्याही कवितेमध्ये आपण अशी अनेक रूपक प्रतिमा लावून पाहू शकतो. त्यामुळे ह्या दोन्ही कवितांचं सादरीकरण आपल्याला कसं वाटलं ते मला नक्की कळवा. धन्यवाद.